राजापूर बंधाऱ्यावर पाण्याचं नियोजन व बंदूकधारी पोलीस तैनात करा. बंडू पाटील. कृष्णा नदीवरील महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राजापूर खिद्रापूर येथील बंधाऱ्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच बंधाऱ्यावर 24 तास बंदूकधारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी श्री बंडू पाटील जलप्रेमी सदस्य तथा उपाध्यक्ष स्वाभिमानी युवा आघाडी कोल्हापूर जिल्हा यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शिरोळ तालुक्यातील शेती पाण्याच्या दृष्टीने राजापूर बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे. या बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटक राज्यात हिप्परगी बराज असून या अलीकडे बराजचा दरवाजा तुटल्याने येथील साठवलेलं पाणी वाहून गेलंय. परिणामी सध्या त्या भागात पाण्याची कमतरता भासत आहे. यापूर्वी हेच पाणी मार्चच्या मध्यापर्यंत बॅकवॉटर स्वरूपात शिरोळ बंधाऱ्याच्या पायथ्यापर्यंत उपलब्ध होत होते. पूर्वी कर्नाटकात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर काहींनी जेसीबीच्या सहाय्याने राजापूर बंधारा तोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. सध्याची परिस्थिती पाहता अशा प्रकारची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही निवेदनात म्हटलं आहे. काल आम्ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी एडगे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये जो कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा बंधारा व कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरचा बंधारा राजापूर बंधारा, या राजापूर बंधाऱ्यामध्ये गेली 10 ते 15 वर्षाच्या मागे 2003च्या आसपास पाण्यावरून वाद झालेला होता. तिथं जाळपोळ होऊन तिथलं महाराष्ट्रामधलं बर्गे काढून पाणी खाली नेण्याचा प्रयत्न करत होते. तसा त्याच प्रकारचा परत आता हे प्रसंग उद्भवणार आहे. त्याच्यासाठी एक पूर्वतयारी किंवा पूर्वकल्पना म्हणून आम्ही एक त्यांना निवेदनामध्ये ते असे देण्यात आलेलं आहे की त्या बंधाऱ्यावर एक CCTV, दोन्ही बाजूला CCTV व 2 गनधारी बंदुकांचा मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 3 महिन्यासाठी बंदोबस्त लागू करावा. कारण जेणेकरून हिप्परगी बंधाऱ्यातून 3 TMC पाणी परवा एक दरवाजा बाद झाल्यामुळे पाणी खाली गेलेलं आहे. हिप्परगीपासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत नदी कोरडी राहणार आहे. त्या शेतकरी कर्नाटकातील शेतकरी आक्रमक होऊन राजापूर बंधाऱ्यावर त्यांनी चाल करून पाणी खाली नेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी आम्ही बंदोबस्ताची मागणी केलेली आहे व ती कलेक्टरांनी मान्य करून थोड्याच दिवसात बंदोबस्त लागू होईल.